फ्रेंड्स, वेलकम टू एसविरा किचन। आज आपण बघणार आहोत एक आगळी वेगळी रेसिपी। त्याचं नाव आहे साबुदाण्याचा चिवडा। साबुदाण्याचा चिवडा बनवण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घेतलं आहे। हा साबुदाणा करण्यासाठी आपण एखाद्या वेळेस बनवलेला साबू शिल्लक राहिला असेल तो व्यवस्थित उन्हात कडकडीत वाळून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे काय त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की आपण तळूया। मी थोडा थोडा करून साबू टाकते आणि ते व्यवस्थित तळलं की काढूया आपण। ही प्रोसेस मीडियम आचेवर करायची आहे। आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे। साबुदाणा किती मस्त छान फ्लफी बनतात। आणि फुललेले आहेत ते असं व्यवस्थित फुलले की मग आपण त्यातून व्यवस्थित तेल निघून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे हा साबुदाण्याचा चिवडा तयार झालेला आहे। हे बघा, एवढे क्रिस्पी छान व्यवस्थित तळले गेलेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण ह्यात थोडंसं हलकंसं मीठ घालूयात। मीठ तुम्ही आधीच चेक करा, कारण आपण साबुदाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। चवीपुरतं साखर तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं तुम्ही घालू शकता। ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखीन हिरव्या मिरच्या कट करून तळून ह्यामध्ये घालू शकता। आणि मीठ आणि साखर हे दोन्हीही गरम असताना घालायचं, म्हणजे ते व्यवस्थित साबुदाण्याला चिकटतात आणि टेस्टी लागतात। मी थोडे इथे कच्चे शेंगा घेतले आहेत, ते आपण व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। गॅस आपण मंद आचेवर ठेवणार, म्हणजे व्यवस्थित आपण आता हे आपल्या साबूच्या चिवड्यामध्ये मिक्स करूया। बघू शकता, साबुदाण्याच्या चिवड्याची रेसिपी बनवून झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एसविरा किचनला सबस्क्राईब करा।